आता सिकंदरचा नेमका कुठल्या टोळीशी संपर्क आला तर एएसपी हरमन हंस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर गँगशी थेट जोडलेले आहेत। हे आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र आणून ते पंजाब आणि आसपासच्या भागात विक्री करत असल्याची माहिती मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली आणि तपासादरम्यान त्यांना समजलं की तिन्ही आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। मात्र महाराष्ट्रातल्या सिकंदर शेख याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का याची त्यांना चौकशी करावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधलाय। आता सिकंदर शेखला कसं पकडलं तर 24 ऑक्टोबरला दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे दोघे एका गाडीतून 2 पिस्तूल घेऊन मोहालीत आले होते। ही शस्त्र ते सिकंदर शेखकडे देणार होते अशी माहिती आहे आणि सिकंदरने ती नयागावच्या कृष्ण उर्फ हॅपीला देण्याचा प्लॅन केला होता। पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना पकडलं आणि मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑक्टोबरला कृष्ण कुमार उर्फ हॅपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून आणखी 3 पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत। त्यामुळे तपासात उघड झालं की या प्रकरणातला मुख्य आरोपी हा दानवीर आहे आणि त्याच्यावर हरियाणा आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून, दरोडा, एटीएम फोडणं, आर्म्स ॲक्टसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। तो पपला गुर्जर गँगचा सक्रिय सदस्य आहे आणि तो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्र आणून पंजाबमध्ये विकण्याचं काम करतो असा दानवीरवर आरोप आहे। आता महाराष्ट्र केसरी ते शस्त्र तस्करी हा जो सिकंदर शेखवर आरोप झालाय त्याविषयी समजून घेऊयात।